सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ते आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव अर्थात आप्पा आहे. आप्पांचा आज वाढदिवस आहे. 1 जून हा त्यांच्यासाठी खरं तर अविस्मरणीय असा दिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आहेत ते मान तालुका सेवानिवृत्त संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत शहाजी दडस, त्यांना सर्वजण तात्या म्हणतात. आप्पांच्या शेजारी आहेत ते मोहनराव जाधव आहेत, आबा आहेत. पुणे विभागीय प्राथमिक शिक्षक संघाचे ते कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या शेजारी बसलेले आहेत हनुमंत रणपिसे आहेत, सेवानिवृत्त संघटनेचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अनिल बोराटे साहेब आहेत, ते मान मेडिकल पतसंस्थेचे चेअरमन आहेत. अशी विविध मंडळी आज खर तर आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आप्पांना खरं तर सकाळपासून भेटून अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आप्पा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. एक सांगा, आज तुमचा 1 जून आहे, वाढदिवस आहे आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. काय सांगताल आज या उपक्रमाबद्दल? मी गेल्या वर्षी 31/5/25 सेवानिवृत्त झालो. बर, काय म्हणून तुम्ही नोकरी करत होता? साताला संरक्षक म्हणून नोकरी करतो. बर, किती वर्ष केली? काय मी साताला 13 वर्ष नोकरी केली. सातारा वडोदला 7 वर्ष. त्याच्या अगोदर मी सातारला होतो. आणि तुम्ही गेल्या वर्षी रिटायर झाला? गेल्या वर्षी रिटायर झालो. बर, एक सांगा, आप्पा नाना फाउंडेशन जे आपले स्थापन केलेलं आहे, कसा विचार मनात आला की आता आपण हे फाउंडेशन सुरू करावं? ज्यावेळेला मी रिटायर झालो त्यावेळेला माझी मुलाखत तुम्हीच पहिल्यांदा घेतली की आता तुम्ही काय करणार रिटायर झाल्यानंतर. तर मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी रिटायर झाल्यानंतर सामाजिक काम करणार. मग आम्ही काय केलं, जानेवारी 2026 आम्ही आप्पा नाना फाउंडेशन संघटना स्थापन केली. सर्वानुमते मला अध्यक्ष करण्यात आले आणि उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल चौगुले यांना करण्यात आले. सचिव म्हणून विकास गायकवाड आणि खजिनदार म्हणून दिनेश दवे, अशी आमची 9 जणांची बॉडी आम्ही तयार केली. बॉडी तयार केल्यानंतर मग आता काय काम करायचं, कसं काम करायचं, आमची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये सर्वांमध्ये आम्ही विचार करून असं ठरवलं की जी गोरगरीब लोक आहेत त्यांची प्राधान्याने काम करायची. आणि जे समजा कुठे एखाद्या शेतात झाडे लावणे, आता एक आमचा पिंगळी तलाव आहे. पिंगळी तलाव काय झाले तर ती भराव आहे ना पूर्ण वेड्या वाबीने व्यापलेला आहे. मग अशी जी समाजोपयोगी काम आहेत ना करण्याचे ठरवले आणि त्या पद्धतीने आमची काम करण्याचं काम सुरू झालेलं. पिंगळी तलावाची झाडं काढायचं काम आता सुरू झालेलं आहे. तसंच बेदाल तटवस्ती ते पिंगळी तलाव जो कॅनल आहे त्याचं सुद्धा काम आम्ही आता हाती घेतलेलं आहे. या कामाचं तुम्ही संबंधित विभाग आहे त्या विभागाला तुम्ही निवेदन दिलं आणि त्यानंतर ही कामं आप्पा नाना फाउंडेशनची कामाला त्यांनी सुरुवात केली. हो केलेलं. असं तुमचं एक काम सुरू झालेलं आहे. म्हणजे 2 महत्वाची कामं ही खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहेत आणि गोरगरिबांच्या दृष्टीने काम सुरू आहेत. अजून काय वाटतं की म्हणजे वेगळं काम करावे, असं काय विचार आहे का? आता काय नाही, आम्ही असं ठरवलेलं आहे की नवीन नवीन उपक्रम घ्यायचे. शैक्षणिक उपक्रम असतील, झाडे लावण्याचे उपक्रम असतील, लोकांना वह्या पुस्तकं, कोण गोरगरीब लोक आहेत त्यांना वह्या पुस्तकाचं वाटप करणे, असं नियोजन आमचं आहे. सर्वांच्या म्हणजे गोरगरीब असेल, सर्व शेतकरी वर्गाला, सर्वांच्यासाठी आज आप्पा नाना फाउंडेशन कार्यरत आहे. कमी कालावधीमध्ये तुमच्या फाउंडेशनचं काम सुरू झालेलं आहे. आज जे आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, आता सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून इथं आहे. भरपूर लोकांनी आम्हाला रक्तदान बी केलं आणि सहकार्य केलं. त्यात आमचा सिंहाचा वाटा म्हणजे गुरुजींचा आहे, मोहन गुरुजींचा.
म्हणजे आमची टीम सगळी त्यात उतरलेली आहे. आमच्या टीमनं भरपूर काम केलेलं आहे. तसेच आमचे डॉक्टर बोराटे साहेब आपल्या आज सुद्धा- मानदेश हा. आपल्या सोबत आहेत. आमचे बोराटे साहेबांनी सुद्धा आम्हाला बरेच चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते अजून करतील मार्गदर्शन. आता त्यांचा उपक्रम सुरू आहे सध्या. बर बेदल फेडर आहे ना, हा. तिथे त्यांची झाडे लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मोकळी झालं. हा. आता एक सांगा आप्पा, तुम्ही रिटायर झालेला आहात, 1 वर्षाचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत आहे, म्हणजे रिटायर झालेले आहेत आणि काय यावर्षी पण रिटायर होणार आहेत, असं सर्वांना एक काय तुमच्या अनुभवातील सल्ला द्यायचा? जी लोक आता काय म्हणते ते, बाबा आता तुम्ही रिटायर झाला काय करणार तुम्ही, म्हणजे लोकांना प्रश्न पडतो. मी ज्यावेळेला रिटायर झालो त्यावेळेला मला 2 महिने बोराटे साहेब करमलं नाही, म्हणजे ते सोडल्यामुळं करमलं नाही. काय नाही, परत आम्ही संघटना स्थापन केली. आता काय नाही, ऑफिसचं आठवण बी येत नाही आणि आता आम्ही सगळ्या कामात मग्न झालेलो आहे. सामाजिक काम. सामाजिक कामात. आणि असंच जे रिटायर लोक आहेत का नाही, त्याने असंच काम करावीत असं आमचं अप्पा नाना फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यास. धन्यवाद. तात्या, खरं तर तुम्ही संघटनेचं सेवानिवृत्त संघटनेचं काम बघत आहात, अध्यक्ष ना त्याची जबाबदारी आहे आणि अप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आप्पाच आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. काय तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल तुमच्या शब्दात? त्यांना असं परमेश्वरानं दीर्घायुष्य द्यावं पाहिजे आणि जे जी कामं त्यांनी हाती घेतली ती पूर्णत्वास जावी हीच एक शुभेच्छा. धन्यवाद. आबा, तुमचे सहकारी आहेत ते म्हणजे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही त्याच अप्पा नाना फाउंडेशन मध्ये कार्यरत आहात. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या सेवानिवृत्त सहकार्याचा वाढदिवस आहे. रक्तदान शिबिर आयोजित केले आणि वेळोवेळी तुम्ही त्यांचं काम जवळून बघताय आणि अक्षय तुम्ही पण त्यांच्यात सामील झालेला आहे आणि आज तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात वाढदिवसाला, काय द्यायच्या शुभेच्छा? आज या ठिकाणी अप्पा नाना फाउंडेशन यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. खरं तर ही संघटना स्थापन झाल्यापासून विविध उपक्रम ही संघटना राबवत आहे. त्यापैकी बस थांबा हा एक उपक्रम होता. दुसरा कोणता, धरणावरील झाडे काढणे, आणि आमचा तिसरा हा उपक्रम आज आम्ही रक्तदान शिबिर करून साजरा केलेला आहे. हे शिबिर साजरा करण्यापाठी एक उद्देश होता की अप्पा आणि नाना हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत, यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्या वाढदिवसाच्या औचित्यानुसार आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. किंवा असे विविध उपक्रम ही संघटना भविष्यात राबवणार आहे. विविध काय शैक्षणिक असतील, काय आरोग्यदायी असतील, काय सामाजिक उपक्रम असतील, फक्त राजकारण सोडून जे सर्व उपक्रम राबवता येतील दूरबीनसाठी ते राबवण्याचा मानस या अप्पा नाना फाउंडेशन करून दाखवलेला आहे. अशा या अप्पा नाना संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आबा. रणपिसे साहेब, तुम्ही सेवानिवृत्त संघटनेचं सचिव म्हणून काम करताय. आज तुमच्याच कार्यालयात रक्तदान सारखा एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे आणि तो पण उपक्रम असा आहे की सेवानिवृत्त जे सहकार्य आहेत त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्तानं राबवलेला आहे. काय सांगताल? जे उपक्रम राबवते, उदाहरणार्थ गरीब मुलांना मोठ्या झालेला गोरगरिबांच्या अडचणी दूर करणे याची संकल्पना आमचे गणेश देवकोळे साहेब, सचिव वकील संघ यांनी आम्हाला सुचवली आणि हा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. रक्तदान शिबिराची जी संकल्पना आहे ते ऍडव्होकेट गणेश देवकोळे यांची आहे आणि आज माध्यमातून तुम्ही ते राबवलेले आहे. धन्यवाद. खर तर आज वाढदिवस हा
संस्थापक अध्यक्ष आहेत सुगंधराव यादव अर्थात आप्पा. आप्पांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपाध्यक्ष आहेत ते विठ्ठल नाना चौगुले, ते पण उपाध्यक्ष आहेत. दोघांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा खरं तर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संकल्पना मांडलेत ऍडव्होकेट गणेश देवकुळे यांनी मांडलेली आहे. खरं तर एक चांगला उपक्रम आज दहिवडीमध्ये राबवला जात आहे. आज खरं तर आपण शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वच मान्यवर आहेत उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेत आप्पांना. आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव उर्फ आप्पा व उपाध्यक्ष विठ्ठल चौगुले अर्थात नाना या दोघांचाही वाढदिवस हा 1 जून आहे. याच दिवशी आप्पा नाना फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आपण थेट आता रक्तदान दात्यांच्याकडे आलेलो आहोत. रक्तदान शिबिरमध्ये आपण आलेलो आहोत. डॉक्टर साजिद शहा आणि त्यांचे चिरंजीव यांनीही यावेळेला रक्तदान केलेलं आहे. आपण बघतोय ते रक्तदान करणारे डॉक्टर साजिद शहा आणि त्यांचे चिरंजीव मनीष शहा दिसत आहेत. खरं तर दहिवडीतून या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. फाउंडेशनचा हा पहिलाच एक सामाजिक आणि वेगळा उपक्रम आहे. संतोष खंडेही आपल्याला रक्तदान करताना दिसत आहेत. आपण थेट आलोय ते कार्यक्रमात आलेलो आहोत. यावेळी सुगंधराव यादव अर्थात आप्पा आणि विठ्ठल नाना चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी तमाम दहिवडीकरांनी गर्दी केलेली होती आणि त्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम आपण पाहत आहात. या कार्यक्रमाला दहिवडी मान्यवर उपस्थित आहेत. ॲडव्होकेट भास्करराव गुंके काका, अतुलदादा जाधव, बाळासाहेब सावंत, विविध क्षेत्रातील मान्यवर दिसत आहेत. बिदालचे आप्पा देशमुख मार्गदर्शन करतायत, मनोगत व्यक्त करतायत. प्रथम आप्पासाहेब देशमुख यांनी मनोगतामध्ये वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. आपण ऐकूया काय विचार मांडले ते आप्पा देशमुख यांनी. सुंदर अशी माहिती टाकत असतात. त्या माध्यमातून त्यांनी पिंगळी तलावाच्या भरावरचा जो येडपाट वगैरे किंवा बाबळकाय झाडं असतील, झाडाझुडपं काढणे, आदरणीय या ठिकाणी वाघमोरे साहेब या तर चांगल्याला चांगलं म्हणायची समाजात सवय झाली पाहिजे आणि चांगलं घडलं पाहिजे या भावनेतून उद्देशातून त्यांनी ही संघटना सुरू केली. गेल्या वर्षी डायलॉग थोडासा फेमस झाला होता की आप्पांचा विषय हार्ड आहे आणि त्यांच्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे. तर कुठलं क्रेडिटचं कार्ड आहे? एवढी जी जमलेली जनता आहे. आदरणीय वाघमारे साहेब मुंबईतून त्यांच्या त्या म्युझिक शेड्यूलमधून सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आहे. असे एक क्रेडिटचं कार्ड आप्पा आणि नानांच्याकडे आहे. त्यांना भावीसाठी शुभेच्छा देतो. इथून पुढे सुद्धा तुमचे काही सामाजिक उपक्रम असतील, काही काम असेल, आम्हाला सुद्धा तुम्ही आवर्जून हाक मारा. आम्ही जरी देवडीतलं नसलो तुमच्या शेजारच्या गावखेड्यातील बिलामधून या ठिकाणी तुमच्या सहवासानं आधाराने या ठिकाणी येत असतोय. तुमच्या उपक्रमात 100% आम्ही इथून पुढे सुद्धा सहभागी होऊ.